खरंच ना बाई, पाटलीन बाई जेवढी मोठी आहे ना तेवढंच तिचं मोठं मन आहे बापा. एका शब्दात आम्हाला जास्त लोण्याने लावा लागल्या. आम्ही काय, आम्ही नसतं म्हटलं ना, तिने स्वतःहून लाईन दिली असते म्हटलं रश्मीले. तिच्या पोरीसोबत पोरीसोबत काय माझ्या पोरासोबत त्याच गोष्टी चालू होत तिच्यावाल्या. हो, तिच्या घरातला माणूस लक्ष नाही देत म्हणे, असं आणि तसं त्याच्या गोष्टीच चालू होत्या. तर आम्ही गेलो मदत बिचारे आणि आम्ही विचारलं तर ते सांगे मी तेच विचार करू राहिली ती म्हणे, आज ना उद्या माझ्या पोरगं गेलं असतं म्हणे, लाईन दिल्लीच असती म्हणे, पण तुम्ही आल्याच अन्यास करणं म्हणे आता पक्क्यातच आहे म्हणे. पहिले पक्क्यातच होतो, पण आम्ही गेलो न बस त्याने ती गोष्ट करायची नाही का, एक दिवस असा सारखा झाला तो. माय शांताबाई हाव म्हणे का हो? माय मग पैशा पाण्याचं की काही म्हणे का होते? पैसे पाण्याचं द्याच लागन म्हणा, तसं काही नाही. आपल्या घरी लाईन असते तर मी का बिल नसतं भरलं काय? भरलंच असतं. पैशा पाण्याची गोष्ट नाही. तर लाईन देतो म्हणे का ते? एक घर आड पाय तरी वायर देतो म्हणे काय? अहो रश्मी, बिलकुल निश्चिंत राह तू, निश्चिंत राह. ते म्हणे मला पैसे नाही दिले तरी चालते म्हणे. अहो ते तर मला 10 वेळा म्हणे, पैसे देऊन तुम्ही आम्हाला राग आणा म्हणे, पैसे नाही द्यायचे म्हणे बिलकुल म्हणे. काही रश्मीला सांगून देतो म्हणे मी, बाई मी माया प्रेमाने तुला देऊन राहील, तू माझी पोरगी होय, काही पैसे गिशीन द्या लागत असं म्हणतो म्हणे तिले म्हणे मी म्हणे. हो, म्या म्हटलं तर नाही व म्हटलं ते तिले चांगलं नाही वाटत म्हटलं, घेता ना म्हटलं पैसे म्हटलं, तर आता काय माहित बाई. तरी पण रश्मी तू देऊन देजो, काय म्हणते आणि काय नाही तर मग माहित पडते. एका शब्दात हाव म्हटलं ना माय रश्मी, काय मस्त भाग्य आहे तुझेवालं. माय बाई, पाय बरं माय कमलासारखी आहे का ते? कमलासारखी असाले गे माय बाई, काय केलं कमलानं? अहो काकी मी नाही का विचारे, आता लाईन नाही आहे तर शांताबाई म्हणे काय म्हणे, एवढ्या उन्हीची उकडतं म्हणे, त्या इथं मीटर नाही म्हणे, तर कमलाने मागून पाय म्हणे, बाजूनच शेजारी वायर घ्यायला काय होते म्हणे, दुश्मनी दुश्मनीच्या जागी म्हणे, जशी बिल भरते तसे पैसे देऊन द्यायचे म्हणे. पैसे तर मला कोणाला द्या म्हणजे देणंच होते ना मला कोणाला पैसे. आता पाटलीन बैले देन मी तिला दिले नसते का, मी ना दिलेच असते ना. पण जेवढे लागते तेवढे ते मला 3,000 रुपये महिना म्हणे, त्यातल्या त्यात पैसे नाही देणं होत म्हणे, लाईनी मागून राहिली म्हणे, भाकर मिठू भिकार चोट अशी म्हणे. ते एवढ्या पडल्या भावात मला बोलली, ते स्वतःच लागून तर पडली आहे. नालीचा किडा कसा ते उत 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 करते तसारखी उत उत करते लागेल, तर कोणी विचारत नाही तिले. काय माय रश्मी गोष्ट करून राहिली बापा, कोणाची इथे गेलती तू लाईट मागायला? कमलीच्या इथं गे व माय. अगे माय कोण हसून राहिली हो बापा तू? अहो गंगा, तिच्याच घरची लाईन कापून नेली, मीटर नाही तिच्या घरी, मीटरच नेलं तिच्या घरचं. याच्या रश्मीच्याच घरच्या सारखी गोष्ट झाली. ते काय गोष्ट सांगते, स्वतःच तर भिकारी आहे घरची. काय माहितून सांगितलं बरोबर मला, असं झालं तिच्याच घरी लाईन नाही आहे, तुम्ही तिच्याच घरी मागायला गेला काय ते म्हणणार आहे मग. हो ना, म्हणून तिने शिवाय दिल्या असं. अमाय घे बापा, हाय का नाही? म्हणणंच वय व ते म्हणणंच वय, म्हणजे तिचं म्हणणं काय वय, अव तू गरीब तर मी गरीब नाही, मी अमीर आहे, म्हणजे ती तिची पडती बाजू दाखवून नाही देत. पण किती काही काही झालं तरी कोण गरीब आहे कोण अमीर आहे, नुसतं काही पैशानं अमिरी नसते. माणसाचं मन, माणसाचं कर्तृत्व, माणसाचे कॅरेक्टर, माणसाचं बिहेवियर कसं आहे त्याच्याहून दर्शवते का माणूस कसा आहे. घे व फिसकी मले म्हणे त्या ऐकून अवकात नाही म्हणे, 3,000 रुपये द्यायची लायकी नाही म्हणे, चालली लाईन मागायला म्हणे. हिची कायची लायकी आहे हो मग? हिच्या घरचं नेलं तर हिचे हे तर एकटीच राहते, एवढं बिल येते गेले 400 500 रुपयाला, महाग आहे का हे? भिकाऱ्यापेक्षा भिकारी आहे, लोकांना म्हणतं काय म्हणा, म्हणून देव जशाच तसं करते. लोकायले म्हणते ना ते, म्हणून तिच्या अंगावर आणून पाडलं. घे ना म्हणा. लोकायले म्हणते आता भल्ली झुरन झुरू झुरू मरण, झुरू झुरू मराले. तर मला भला राग येते तिचा, काहीच्या काही बोलत राहते ते भांबळ म्हणून. हाव ना बाई, गोष्टी तर भल्या मोठ्या मोठ्या सांगे ना. म्हणलं माय पाय बरं म्हणलं, हिच्या घरी एसी गिसी लागलाय म्हणलं, हे जशी 3,000 रुपये बिल मागून राहिली म्हटलं. पायशीन तर माय उलच खोपळा, एक लाईट एक पंखा नाही घ्या ते लई नसतं नाही आहे म्हणते. जाऊ दे तिकडे. रश्मी ते बरं झालं ना बापा, आता एवढ्या गरमीच बापा उकडते ना घरात, त्या टिनाचं घर ते आलं ना, त्याच्यावर काही हे आहे काय म्हणते बाबा, तुराठा नाही आहे, काही नाही आहे, नुसतं डोक्याला शिनते सारी वाफ वाफ धावते, सारी वाफ धावाल. तर ते बरं झालं बापा, त्या मागं देवस आहे. ओ बाई रश्मी, भलं मस्त जमलं ते वालं. आता पाटलीन बाईले तू देऊन देता 400-500 रुपये महिना देऊन द्यायचे आपण, काय ठेवायचे अंगावर. ते किती काही नाही म्हणा, तरी 400-500 रुपये महिना देऊन द्यायचं तू. बरं बरं ठीक आहे ना, तशीच करेन मी, चालू तशीच करेन. का रश्मी पहिलेच कोणी विचारलं होतं ना पाटलीन बाईले? एवढा उन्हाळा गेला बिचारे, सारी उन्हीच्या आहे ना बिचारे, काही काही पडले नसं झापटल्यासारखी दिसून राहिली कशीच्या कशी बापा. माया घरून मागती लाईन हिला किती वेळा म्हणतो मी, शांताबाई माया घरी झोपायला येत जाय, जेवायला येत जाय. हे काही बिचारे ऐकतच नाही, आपलेच मनाची हरकता करते. तुनच काय माय, मी न तर म्हणून थुकली तिले का माया घरी ये झोपाले, माया घरी ये झोपाले. कायची येते माहिती माया घरी झोपाले? आपल्याला जायला तिच्या घरी, पण ते आपल्या घरी नाही येत. शेवटी तिला लाईन भेटली, हेच लय म्हणा. जाऊ द्या आता तिला. दुसरी गोष्ट म्हणजे माय लाईन तर देतो म्हणे, कूलरही देतो म्हणे. माझ्या घरी 2 कूलर आहे म्हणे, मी एसी लावतो म्हणे, कूलर रश्मीला देतो म्हणे. आणि नसती माझ्या घरी एसी लावली म्हणे तर रश्मीला मी कूलर दिलाच असता म्हणे. सांग बरं बाई, एवढं मोठं मन कोणाचं असते बापा? खरंच ना पाटलीन बाई लयच चांगली आहे बापा. का माय बाई कूलरही देतो म्हणे का? हा व कूलर देतो म्हणे ना, कूलर ह्या मोठा आहे.
तिचं घर तर पार थंड येन, असं थंड आहे तिचं घर बर्फासारखं. भला मोठाच कूलर आहे ना. माय बाई जमलं बाई मस्त, आता जमलं. आता माईच्या बेवड्याले त्याला नाही काय मी घराच्या बाहेर झोपू देतो, बिलकुल घरात नाही झोपू देत कुत्र्याले, वासाय तोंड्याच्याले. चाल ना रश्मी घरी. आपण पिंकीला सांगू ना, पिंकी किती खुश आहे, माहित पडते ना. चल बरं. हो चल चल गंगाबाई. चला काकी येतो मग, या येता माझ्या घरी कुलरची हवा खाली थंडी थंडी. हो हो येतो येतो येतो. पहिले तू तर खाय माय, पहिले लाईन तर येऊ दे, वायर गिअर काय तर तालमेल लावू ना जरासा. पाय बरं माय, अशी गरिबी जाणं लागते. आज आपल्यावर दिवस आहे, उद्या अजून कोणावर राहीन नाही काय. असंच असते, आपल्या जवळ जर असलं म्हणजे झालं काय, दुसऱ्याचाही विचार करायला लागते. पाटलीन बाई लय साजरी आहे व, लय चांगलं मन आहे तिचं. हो बिचारे, घरी किती काही असलं तर मन तर पाहिजे ना द्यायला नाही काय, मग किती असून फायदा नाही ना, असं असते ते. खरंच ना कोमलताई, काय सांगू तुला, माझ्या बाबाच्या आहे ना, बाबामुळे मला असं वाटते कधी कधी की स्वतःलाच मारून टाकाव. म्हणजे असं खुदकुशी करायचं माझं मन होते. आणि मग कधी कधी तर असं वाटते का शाळा वगैरे सगळं सोडून द्याव, जाव मस्त एखाद्या कामावर जॉब करावं, लहानपणापासूनच एखाद्या दुकानात लागून जाव. नाही काय, आता घरची परिस्थिती विकट आहे ना, त्याच्यामुळे असं वाटते ताई, असं बिलकुल शिकायची इच्छाच नाही होत. घरी पाहिजे तर अभ्यास नाही होत, अंधारात काय अभ्यास करत जाऊ, दिव्यावर आता अभ्यास होत नाही. जनरेशन नुसार सगळ्या ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे त्या पाहिजेच ताई. आहे का नाही, तूच सांग मला. हो हो पिंकी बरोबर आहे व. आता नाही होत, पहिले होऊन गेलं. आणि त्यातल्या त्यात गरमी काय होय, पहिले कौलाचे घर राय, मातीच्या भिता राय तर घर थंडे राय. रात्री रात्री मस्त थंड वाटे. आता तर बाई त्यातल्या त्यात तुझं घर टिनाचं आहे, त्यात त्या घरी लाईन नाही आहे, उकळल्यासारखंच लागत असेल. बरोबर आहे हो पिंकी, तुझ्यावाला बरोबर आहे. मग ताई मी पिसावून गेली, अशी पिसावून गेली का काय सांगू तुले. अशी पिसायली का बस. पिसायली पिसायली नको करू. कोणत्याही गोष्टीवर मात करण्याची क्षमता ठेवा लागते. आणि प्रत्येक गोष्ट पैशानं होते असं नाही पिंकी. आपलं कर्तृत्व चांगलं ठेवा लागते. तू जितका अभ्यास करशील तेवढी तू मोठी होशील. दुपारचा अभ्यास करायचा बेटा, लाईनने म्हणून अभ्यास सोडून द्यायचा काय, अभ्यास करायचा. अभ्यास करशील तर जीवनात सफलता भेटन तुले मेहनतीचं फळ नक्कीच भेटन. आज नाही उद्या भेटन. हे दिवस काय गरिबीचे, आज आहे उद्या चालले जाईल. हे गरिबीचे दिवस म्हणजे कसे असते, मुंगीच्या पावलाने येते. आणि सुखाचे दिवस हत्तीच्या पावलाने येते, हत्तीच्या पावलाने जाते. म्हणून सुखाचे दिवस लक्ष देत नाही ना दुःखाचे दिवस लक्ष देते, असा फरक असते तो. आणि होईन धीरे धीरे तुझी कंडिशन बरोबर होईल. आता घरकुल येईन, तुम्ही घर बांधाल. घर बांधल्याच्या नंतर तुमच्या घरात सगळ्या गोष्टी उपलब्ध होईल. आणि आता पावसाळा लागल्यानंतर कामं लागतेच. आई बाबा कामाला गेले का घरात पैसा येतेच नाही का. आणि जशी जशी तू मोठी होत चालली, मी का म्हणते, आता मोबाईलचा उपयोग तू तुझ्या शिक्षणासाठी कर. आणि मोबाईलवरून लोक खूप पैसा कमावत आहे. तू का नाही मोबाईलवर पैसा कसा कमवायचा मी सांगते तुला. घर बसल्या अभ्यास पण होते आणि घर बसल्या तुझा मोबाईलवरचा वर्क पण होते. हो का ग ताई. मोबाईलवर काम सुद्धा, मोबाईलवरून काम केल्याने पैसे भेटते का हो ताई. हो पिंकी, खूप पैसे मिळते ग. जितकी मेहनत करशील तितके पैसे मिळते. फक्त थोडा माइंडचा उपयोग करायला लागते. आणि तुझ्याकडे एक चांगला मोबाईल हवा आहे. हो का ग ताई, मग तुझ्याकडे आहे का ग. माझ्याकडे मला म्हणजे सध्या अजून गरज नाही भासली ना पिंकी. माझं सगळं बरोबर आहे. माझा विचार चालू आहे की काहीतरी वर्क करा मोबाईलवर. अच्छा, मी सांगते तुला नंतर काय कसं असते तर. सांगते मी तुला नंतर. आली काय तोंड चिमून. पाटलीन बाई नाही भिकार चोट भाकर मिठू केलंच काय. तुला मी आई लय वेळा सांगतो आई का नको मागू. जाऊ दे आजपासून काही हो, गंगा काकूच्या घरी मी झोपायला येत जाईल. नाहीतरी शांत काकूच्या घरी गेलं का आरती सोबत काही पटत नाही. म्हणून मी नाही का गंगा काकूच्या घरी कोमल दिदी सोबतच झोपत जाईन. तू येत जाय माझ्यासोबत. आणि बाबा राहू देत जाय घरी, बाबा काही कामाचेच नाही. नाहीतरी पिंकी अव पाटलीन बाई ना हो म्हटलं. ते तर ते पाटलीन बाई लाईटही देणार आहे, लाईनही देणार आहे ना, तुले कूलरही देणार आहे म्हटलं. आनंद गळे देवाच आहे तुमच्या मागं. पहा बरं, हिनं भिकार चोट भाकर मिठू म्हटलं म्हणून तुम्ही तुमची कोणीच परिस्थिती जाणली नाही काय. सर्वच जाणती परिस्थिती. तिनं नसा दिला तर मी माझ्या घरून दिली असती, पण तुम्हाला लाईन तर मी पुरवलीच असती. कारण की तुम्हाला आमच्या घरी येऊ नाही येत बापा. आमच्या घरी येऊ आले तर चल मग पिंकी, खुश नाही झाली काय तू. काकू तुम्ही खोट्या तर नाही बोलून राहिल्या ना. पिंकी खरंच हो पोरी, खरंच हो म्हटलं पाटलीन काकून हो म्हटलं. घेऊन जा म्हणे माहिती कुलरी घेऊन जा म्हणे. तो दादा नाही का पाटलीन बाईचं पोरग झाबरू, तेच आपल्या इथे लाईन टाकून देणार आहे मस्त पैकी. आपल्याला काहीच नाही करायला लागत. पायबर किती चांगले लोक आहे, तरी पण आपण करू लागायचं. कोणी करते तर नुसतं त्याचा जीव नाही घ्यायचा. पिंकी आई खरं सांग म्हटलं. आई खरं सांग म्हटलं का माय आमची इथे कुलर या माय. खरंच ना बाई किती चांगलं वाटत. आई खरंच ना का खोटी बोलून राहिली आई. आणि कधी देतो म्हणे माय, कधी देतो म्हणे. हे तर आताच घेऊन जाय म्हणे. तर आता थोडीशी ऊन आहे, आपण संध्याकाळच्या पायरी जाऊ ना, घेऊन येऊ. बरं ठीक आहे ना माय. आई आनंदकडे मला जे हवं होतं ते झालं. मी आता काय करू. मला जे हवं होतं ते आता झालं. तुम्ही आता काय करू कोमल दीदी. मला खूप आनंद झाला. आताच काऊन म्हटलं बाईला दादाले. आताच म्हणा लागत होतं. एवढ्या दिवसची ऊन खाल्ली नाही, एका दिवसची ऊन का मरत होतं का आपण. आताच आणा लागत होता मस्त पैकी दिवरा. मी ना मग पाणी गिनी भरून ठेवलं असतं टपामध्ये. मस्त हवा घेतली असती, घर थंड केलं असतं मस्त. मग मी आता कुलरच्या समोर छत्री टाकून झोपत. किती मस्त कुलर समोर जेवण. आम्ही आमच्या इथं लाईट राहत जाईन. भल्लं मस्त वाटन बापरे. लई दिवसाची इच्छा पूर्ण झाली. पाटलीन काकूले माझा आशीर्वाद आहे बापा, त्या अजून सुखी हो. पिंकी जमलं ना आता.
काकू एक नंबर काम झालं. मला ते एवढा आनंद होऊन राहिला, एवढा आनंद होऊन राहिला का आनंद व्यक्त नाही करता येऊन राहिला. का कसं सांगू, मला रडा येऊन राहिला, हसा येऊन राहिला, म्हणजे खुशीचे आसू येऊन राहिले. काकू मग त्याला पैसे द्या लागन नाही महिन्याचे? आपल्याला आहे ना 1,500 रुपये. हो द्या लागन ना बेटा, त्या बापाकडून काढून घेत जाय चोरून लपून खिशातून. महिन्याचे आपण 400-500 असे जमा करू मस्त पैकी, आणि त्याचे पैसे आपण त्याला देऊन देत जाऊ. नाही हो बाई पिंकी, मस्त पैकी. आता हाव आई हाव. मला लय आनंद झाला बाप्पा, लय आनंद झाला आहे. असं वाटते का मी 10वीची परीक्षाच पास झाली. मस्त इतका आनंद होऊन राहिला, असं वाटून राहिलं का मी आता नोकरीवरच लागली. खरंच ना बाई, ज्या गोष्टीत समाधान, म्हणजे जे गोष्ट आपल्याला असं वाटते का भेटली पाहिजे, ते जर भेटली ना तर खरंच समाधान लय वाटते. पिंकी बघ, मी तुला म्हटलं होतं ना की सुख हे हत्तीच्या पायाने येते आणि दुःख मुंगीच्या पावलाने येते. म्हणून दुःख झाले वेळ लागते आणि सुख आले वेळ लागत नाही, आणि झाले सुद्धा वेळ लागत नाही. आता बघ सुख किती लवकर आलं ना, आता मस्तपैकी एन्जॉय करा. पाहिजे बापा, आता लाईन आली तुमच्या घरी, नाही तर आमच्या घरी यानच नाही बापा. तशाही बोलावलं तर येत नाही, इकून तिकून येतात. आता तशाही यान नाही बापा. आई मग हत्तीच्या पावलानं चाललं जाईन का मग ताई सुख? नाही ग, तसं मी म्हंटल. आता सुखाचे दिवस कसे असते ना, बरं तुला बरोबर समजते ते. आता जे चालू आहे प्रेझेंट मध्ये, त्याच्यात खुश राहा ना, समाधानी राहा ना. जितकं समाधानी राहशील तितकं सगळं काही ओके मध्ये होईल. वाव, खरंच ना मस्त वाटून राहिलं. का वय लटारे, तुले काय म्हटलं होतं आम्ही की त्या घरून आम्हाला रोजचे कटोरो भर गहू आणू देत जाय, आणू देत जाय. नंतर 3 क्विंटल गहू आमच्या घरी टाकून दे ना. त्या घरी एवढा मोठा गहू निघाला का राहायचं टाकता तिथं राहायचं टाकाले? आणत जा ना आमच्या घरी. आमची एवढी चांगली मैत्रीण आहे तू, आमच्या घरी आणून टाकाले काय फरक पडते व? आणत जा ना. पाय ओ बाई, अंगभर दोस्ताना असन, पण घरचे गहू आणून दे, घरचं अनाज तुम्हाला पुरवू म्हणजे काय? तुम्ही का बायका होय का माया? मला मी माणूस होय काय? काहीतरी गोष्टी सांगून राहिल्या मला व? अशा कशा म्हणून राहिल्या हो तुम्ही? तुमच्या घरून तुम्ही मला का पैसे देऊन राहिले का? रोजचे कटोरभर गहू आणून देऊ तुम्हाला? काही गोष्ट दुश्मनकीच्या जागी ते माया आईसोबत माझी दुश्मनी असन, पण माया घरासोबत माझ्या बापासोबत माझी दुश्मनकी नाही आहे. तुम्ही जर म्हणाल का तुझ्या घरातल्या वस्तू मला आणून दे, हे शक्य नाही आहे. अहो भांबळ, तुले काय म्हटलं का रोजचे आणू देत जाय, आम्ही तुला एखादा माना पैसे देऊ. एखादा माना म्हणजे कसं आहे, किस्तीनं तू गहू आण आणि एखादा माना आम्ही पैसे देऊन देतो, अशी सारखी गोष्ट. आता आमच्या जवळ काही पैसे नाही म्हणून म्हणतो हो तुले. तू आमची मैत्रीण होईन, त्यातही तू ऐकत नाही बापा, आपलीशीच करतं. तुले सांगू, तुही माय त्या दिवशी त्या किती घराने करे म्हटलं, त्या बुडे जवळ विचारतो बुडेले. आम्ही भांडायला गेलतो म्हटलं त्याबद्दल. आम्ही म्हणजे बापरे, मी तर रडूनच गेली बापा त्याबद्दलच्या अशा वेगवेगळ्या. बापरे, म्हणजे तू आई काय 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 बेकार नाही सांगे, जे तू करत नाही ते पण सांगे. हो म्हणे माई पोट्टी अशी, माई पोट्टी तशी, बिलकुल एकही काम नाही करत, असं झालं. कोमल चांगली आहे, पिंकी चांगली आहे, हे तर गेलीच आहे म्हणे माईची म्हणे, गेले म्हणे गटे गाठातच नेऊन टाका लागते म्हणे, एवढी पागल आहे म्हणे ते म्हणे. माय काय सांगू तुले, इतका बेकार. मला रडच आला हो. तू माझी मैत्रीण होतं त्या आईसोबत जाऊन भांडली म्हटलं मी, अशी भांडली ना त्या आईला. तू ना मिस केलं आणि त्या आईचा पूर्ण कचराच केला. एवढ्या साऱ्या लोक ते डबल त्या कुठं चुकल्यास नाही करण. माय हाव का ताई? नाही तर काय, आम्ही वय म्हणून बाई. तू आहे ना, तुला कधीच लग्न करून हाकलून दिलं असतं. म्या म्हणलं बालविवाहाची केस लावून म्हटलं, त्यावर म्हटलं बिलकुल तिचं लग्न नाही करून द्यायचं म्हटलं. त्या ऐकून पोचलं नसं होतं, माझ्या घरी आणून टाक म्हटलं. मी छातीची माती करण म्हटलं, घाम गाळण म्हटलं, आणि तिले पोचन म्हटलं. मी म्हटलं नस आपल्याच माणसाले म्हणत असते कोणी बाई, आपल्याच माणसाले म्हणत असते ना कोणी. तू आपली वय म्हणून तुले आम्ही म्हणून राहिलो का त्या घरून? आता एक काम करत जाय ना तू, आणि त्या घरी एखादी पोळी कमी जेवत जाय. आमच्या इकडे जरा गहू आणून टाकले का आमच्या इकडे जास्त जेवत जाय. असे गहू आणून टाक, कारण की आम्हाला वयवट गिवट करायचा आहे. धापोडी गिपोडी खाली अशी नाही का मग तू? चांगला वयवट गिवट करायचा आहे म्हणून म्हटलं हो बाई तुले. माय पण मला वाटलं नाही ना माई एवढी बेकार आहे म्हणून. तुही माय बेकार आहे ना, तुही माय चालू आहे म्हटलं, चालू आहे तुही माय. काय सांगते व त्या बाबाले तुही माय अशी हातावर बोटावर एक गोट्या फाडते. म्हणजे त्या बाबानं म्हटलं का मला 500 रुपये दे, त्यातले आपण जमा केलेले. तर तुझी आई काय म्हणते, जा म्हणते माझं पैसे नाही म्हणते. मग तू आई किती बदमाश आहे बापा. तू आई नुसतं नाही काय बाहेर पैसा पुरवते. तू आईचा धंदा चांगला नाही आहे. तू आई नुसतं नाही काय त्याच्या मैत्रिणी आहे का त्यालाच पैसा वाटते. तू आई तुला लागन ते काय ड्रेस नाही घेऊन द्या, पण साऱ्या गावातल्या त्याच्या बाया आहे ना त्याला साड्या घेऊन द्या, त्याच्या लेकरेले हे करण ते करण. त्या रश्मीला किती पुरवते व. मग माहित आहे ना मला. मग माहित आहे म्हणजे आता आम्ही तुला किती चांगला खयाल ठेवतो आणि तू विचारे आमचं ऐकतच नाही. मला काय माहित बापा. म्या म्हटलं माझी आई बोलत नाही म्हटलं माझ्यासोबत, म्हटलं तर माझी एवढा काटा करते म्हणून मला काय माहित. माझी लयच करताय ना, दिवसांदिवस लयच करून राहिली माझी आई. नाही लयच. काय नालायक बेशरम पोट्टी आहे व तू. स्वतःच्याच मायच्या कुठल्या गोष्टी करता. तुला वाटते काय कोणती माय असं आपल्या लेकराच्या बाबतीत सोचत असेल म्हणून एवढी पडल्या हरकता केल्या तरी तुझी माय तुला चांगलं पाहिजे. यायच्या सांगी मांगीवरून तर त्या मायला खराब म्हणून राहिली. घुबड तोंडे अक्कल येऊ दे ना जराशी. शिकून राहिली ना, शिकली ना तू. अनपड गवार तर नाही आहे तुझी माय. गवार असून एवढी साजरी आहे तू काऊन अशी निघाली व? अशी निघाली धुरपता. ये बरं घरी सांगतो, घरी जाऊन थांब. अय थांब, तुला काय करायला लागते वा? तुला काय करायला लागते म्हटलं? थांब घुबड. अमाय तुम्ही काय करून राहिल्या कोट्यात? सांग का पाटलीन बाईले काय करून राहिल्या तुम्ही कोट्यात? पाटलीन बाईच्या काय करून राहिलो म्हणजे कंची खेळून राहिलो, पत्ती खेळून राहिलो, जुवा खेळून राहिलो. दिसत नाही का उभा आहे म्हणून? हेंबाळ गायची सेवा करायला आलो.
एवढी मोठी वय झाली पण सोय नाही का तुला? वय झाली पण सोय असाले? त्या माईला अशीच म्हणतं का? त्या बापाला अशीच म्हणतं काय? हा लावडीन कुठची? म्हणून तर लोकांना भिकार चोट म्हणता, स्वतःच भिकार चोट राहता. हा काय करू राहिली? म्हणून त्या मदत कोणीच नाही करत. त्या पाटलीन बाईनं म्हटलं रश्मीले फुकट मध्ये कूलर, फुकट मध्ये लाईन दिली. म्हटलं मग अहो त्यासारखी देण काय ते, त्यासारखी द्याले. त्यासारखाला तर मी तर म्हणतो त्यासारखी रे द्याव. काही नको फेकून हवं. कोणाला एवढा शौक राहते आपल्या घरची लाईन व्यस्त करायचा? कायच्या काही सांगून राहिली बापा. माझी अवकात हाय लाईन घ्यायची. मला कोणाला कोणाच्या पुढं हात पसरवायची सवय नाही. मला भीक मागायची सवय नाही. मी जे आहे त्या परिस्थितीत खुश आहे. आणि माईकची लाईन कापली नाही आहे. मी माझ्या घरची लाईट बंद ठेवत असतो. मला नाही काय उन्हाळ्यात थंडी लागते म्हणून मी घरचे पंखे लावत नसतो. म्हणून लोकांनाच वाटते का माईकची लाईन कापली. हा तुला काय वाटून राहिलं बाई? हो बरं झालं सांगितलं. मी नाकातले काढून तोंडातच घालतो काय? नाकातले काढून तोंडात घालाले. बरं झालं मीच भेटली होती तुला सांगाले नाही. माय खरंच दिली असेल का बोलाई? काय माहित बाई. तू तू नाही कोणासोबत गोडी कायले तुले होते कोणी जोडी? तेरे बिना मैं क्या, मेरे बिना तुम क्या. आता तू आणि माझ्याशिवाय एकमेकीतले आपल्याला दुसरं समजतेस कोण? हे लटारी दोन तोंडी आहे. कुणी बोलू लागते ती कुणी बोलू लागते. पाय बरं ते उलचिक बोलली का नाही बोलली पाहिजे तिच्या मागं. मोठं बेकार काम आहे बापा, बेकार काम आहे. आणि पाय बरं आता रश्मी लाईन भेटली आणि तुले व चल ना जराशा काळ्या करून लाईन भेटली का नाही भेटली बुडगी काही फेकत असेल जाऊन पाहू बरं. हो चाल बरं चाल. हॅलो कसे आहात सगळे? तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार बाय. चला मग आता उद्या थोडंसं आपण जलनपणा करू रश्मीच्या लाईन भेटल्याच्या याच्यावर.